हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही रेसिपी वगैरे बघणार नाहीये. आज आपण एक प्रोडक्ट रिव्ह्यू करणार आहे. सो आज मला मिळाले माझं एक पार्सल. आता याच्यामध्ये काय आहे चला ओपन करून बघूया. आणि तुम्हाला तर माहितीये मला पार्सल ओपन करायला किती आवडतं ते. सो आज मी ऑर्डर केलं होतं एक ज्वेलरी ऑर्गनायझर. खूप दिवसांपासून असं एक ऑर्गनायझर मला घ्यायचं होतं आणि परवा असंच मी मिशोवरती स्क्रोल करत होते आणि मला हे दिसलं. सो मी लगेच ऑर्डर केलं. आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आहे. प्लास्टिकचं आहे पण खूप छान क्वालिटी आहे याची आणि याच्यामध्ये 14 असे कंटेनर्स आहेत छोटे-छोटे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या इयरिंग्स, छोटे-छोटे नेक पीसेस वगैरे छानपणे ऑर्गनाइज करू शकता. हे कंटेनर क्यूट आहेत आणि कॉम्पॅक्ट आहेत त्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे आपल्याला याचा खूप छान यूज होणार आहे. शिवाय ते ट्रान्सपरंट असल्यामुळे आतमध्ये काय वस्तू ठेवली आहे ते आपल्याला बाहेरून सहज व्हिजिबल होतंय. तर मी हे ऑर्डर केलं होतं माझ्या इयरिंग्ससाठी. माझ्याकडे खूप सारे इयरिंग्स आहेत पण त्यांना ऑर्गनाइज करण्यासाठी चांगलं असं ऑर्गनायझर नव्हतं. सो मी हे ऑर्डर केले. सो चला पटकन या सगळ्या इयरिंग्स ऑर्गनाइज करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. याच्यामध्ये छोटे-छोटे इयरिंग्स वगैरे व्यवस्थित येतील. तुमचे मोठे झुमके वगैरे असतील तर ते त्याच्यामध्ये येणार नाहीये. सो तुमची डेलिकेट ज्वेलरी स्टोअर करण्यासाठी तुम्ही याचा नक्कीच यूज करू शकता. आणि प्राइस म्हणाल तर हे मला मिळाले फक्त 192 रुपीजला आणि ट्रस्ट मी प्राइसच्या मानाने खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला पण हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाइप करा. मी तुमच्यासोबत याची लिंक नक्की शेअर करते. आणि ऑर्गनाइज केल्यानंतर अशी काहीशी दिसते आपली ज्वेलरी. सो तुम्ही कुठल्या फंक्शनला वगैरे जात असाल तर तुमची बाकीची ज्वेलरी देखील या बॉक्समध्ये तुम्ही छान पॅक करून घेऊन जाऊ शकता. सो माझ्याकडून तर या प्रोडक्टला 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. सो तुम्ही देखील तुमच्यासाठी नक्कीच ऑर्डर करू शकता. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.